गुन्ह्याचा तपास करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या तरुणाला मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। दरम्यान या घटनेमुळे पोलिसांना कायद्याने अधिकार दिले आहेत, मात्र या अधिकारांचा वापर नागरिकांना न्याय देण्यासाठी होणार आहे की दहशत निर्माण करण्यासाठी, असा गंभीर प्रश्न आता नागरिकांनी विरगाव पोलीस ठाण्यातील एका मारहाणीच्या घटनेनंतर उपस्थित केला आहे। बेपत्ता युवकाच्या तपासासाठी पोलीस ठाण्यात बोलावलेल्या 26 वर्षीय नारायण वैजनाथ गिधाने या तरुणाला पोलीस अधिकाऱ्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून बेल्ट आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे माळीसागज गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। रविवारी सकाळी 50हून अधिक ग्रामस्थ नारायण सोबत विरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली। माळीसागज येथील नारायण गिधाने याला शनिवार तारीख 8 ऑगस्ट रोजी बेपत्ता युवकाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विरगाव पोलीस ठाण्यातून उपनिरीक्षकांनी फोन केला होता। त्यांना त्या ठिकाणी बोलावण्यात आले होते। या प्रकरणात सुमारे आठवड्याभरापूर्वी गावातील एक तरुणी आणि तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होती। त्याच प्रकरणाच्या तपासासाठी नारायणला पोलीस अधिकाऱ्याने बोलावल्याचे सांगण्यात आले। तो पोलीस ठाण्यात आला नाही तर पोलीस वाहन पाठवून त्याला आणण्यात येईल असेही सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर नारायण पोलीस ठाण्यात हजर झाला। त्याला सुमारे 2 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले। त्यानंतर बेपत्ता झालेल्या युवकाबाबत त्याची चौकशी करण्यात आली। बेपत्ता युवकाला 50,000 रुपये देण्याबाबतही त्याला विचारणा करण्यात आली, मात्र नारायणने त्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले। तसेच बेपत्ता युवकासोबत आपला कोणताही संपर्क झालेला नसल्याचे त्याने स्पष्ट केले। त्याच्या उत्तरानंतर संबंधित पोलीस अधिकारी संतापले। बेपत्ता युवक सापडत नसल्याने त्याला जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली। त्यानंतर नारायणला पोलीस ठाण्यातील मागील खोलीत नेण्यात आले। तेथे त्याच्यासोबत शिवीगाळ करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला। शिवीगाळ करू नका अशी विनंती केल्यावर त्याला मारहाण सुरू करण्यात आल्याचा आरोपही त्याच्याकडून करण्यात आला आहे। पोलिसांनी त्याचे कपडे काढण्यास सांगितले आणि त्याची मान पकडून खाली बसवले। त्यानंतर बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप नारायणने केला आहे। आपण केलेला गुन्हा काय आहे असा प्रश्न नारायण विचारत होता, मात्र त्याचे म्हणणे ऐकून न घेता मारहाण सुरूच ठेवण्यात आली। रात्री सुमारे 8 वाजता त्याला घरी जाण्यास सांगण्यात आले। पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर नारायणच्या अंगात तीव्र वेदना सुरू झाल्याने त्यानंतर त्याने थेट वैजापूर उपजिल्हा रुग्णालय गाठून उपचार घेतले। रुग्णालयातील वैद्यकीय आणि कागदोपत्री प्रक्रियेत विरगाव पोलीस ठाण्यात मारहाण झाल्याची माहिती नोंदवून वैजापूर पोलीस ठाण्यात MLC पाठवण्यात आली। उपचार घेतल्यानंतर नारायण तक्रार दाखल करण्यासाठी वैजापूर पोलीस ठाण्यात पोहोचला, मात्र संबंधित MLC विरगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे त्याला सांगण्यात आले। रविवारी सकाळी माळीसागज येथील 50हून अधिक ग्रामस्थ नारायण सोबत विरगाव पोलीस ठाण्यात पोहोचले। नारायणने लेखी तक्रार देऊन मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली। दरम्यान पोलिसांना तपासाचा अधिकार आहे, मात्र तपासाच्या नावाखाली एखाद्या तरुणाला मारहाण करणे, शिवीगाळ करणे किंवा धमकावणे योग्य आहे का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला गेला। पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे की नागरिकांवर धाक निर्माण करण्यासाठी, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे। दरम्यान या प्रकरणात आता पुढे काय कारवाई करण्यात येईल याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे। नाही